भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते चैतन्यचंद्राय. 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 हरे कृष्ण. उद्या गौर पौर्णिमा उत्सव आहे. उद्या सर्वांनी उपवास करा. आणि उद्या ग्रहण सुद्धा आहे. हे चैतन्य महाप्रभू स्वतः कलियुगातले भगवंत आहेत. सतयुगामध्ये कोण अवतीर्ण झाले? कोण अवतीर्ण झाले? हंस अवतारामध्ये भगवंत आले. त्यानंतर त्रेतायुगामध्ये राम रूपामध्ये भगवंत आले. त्यानंतर द्वापारयुगामध्ये कृष्ण रूपामध्ये भगवंत आले. आणि या कलियुगामध्ये तेच श्रीकृष्ण युगधर्मयुतम पुनर्नंदसुतम. पुन्हा नंद महाराजांचे सूत जे होते ते पुन्हा कोण झाले? चैतन्य महाप्रभू झालेले आहेत कलियुगामध्ये. कलियुगाचे भगवंत कोण म्हणून विचारलं तर काय सांगायचं? चैतन्य महाप्रभू की जय. आणि हे चैतन्य महाप्रभू पश्चिम बंगाल मायापूर या ठिकाणी अवतीर्ण झाले. कलो प्रथम संध्या या कलियुगाच्या प्रथम संध्येला चैतन्य महाप्रभू अवतीर्ण झाले. आणि आंतरिक कारण आहे. चैतन्य महाप्रभू कशासाठी अवतीर्ण झाले? चैतन्य चंद्रामृत किंवा प्रबोधानंद सरस्वती ठाकूरांनी चैतन्य महाप्रभूंबद्दल म्हटलं आहे, अवतीर्णे गौरचंद्रे विस्तीर्णे प्रेमसागरे येन मज्जन्ति मज्जन्ति महाअनर्थ सागरे. काय झालं? अवतीर्णे गौरचंद्रे. या गौरचंद्रांचा जेव्हा अवतार झाला तर त्यांनी काय केला? विस्तीर्णे प्रेमसागरे. प्रेमाच्या सागराचा विस्तार केला. म्हणजे सागराला भरती ओहोट येते की नाही? भरती आली की काय होतं? पाणी वाढत जातं वाढत जातं वाढत जातं. तर असं या भक्तीच्या सागराचा, या प्रेमाच्या सागराचा विस्तार केला. कोणी? चैतन्य महाप्रभूंनी. काय केला विस्तार? तर सर्व जगाला हे कृष्ण प्रेम प्रदान केलं, जे आत्तापर्यंतच्या युगामध्ये कधीच असं घडलं नव्हतं. आणि येन मज्जंती मज्जंती महाअनर्थ सागरे. जे लोक, अनेक लोक आपल्यासारखे या कलियुगाच्या ह्याच्यामध्ये कलियुगामध्ये गटांगळ्या खात आहेत, संसारिक बंधनामध्ये अडकलेले आहेत, त्या सर्व लोकांना भक्तीचं दान करण्यासाठी चैतन्य महाप्रभू अवतीर्ण झाले या कलियुगामध्ये. आणि ते चैतन्य महाप्रभू आणि काय कारण आहे? तसं तर गीतेमध्ये म्हटलेलं आहे, भगवंत कशासाठी अवतार धारण करतात? कोणता श्लोक आहे गीतेमध्ये? संभवामी युगे युगे. काय म्हणलेलं आहे? सुरुवात कशी आहे त्याची? धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आणि या कलियुगाचा धर्म काय आहे? कलिकालेर धर्म हरिनाम संकीर्तन. आर नाही धर्म, दुसरा कुठलाही धर्म नाही हरिनाम संकीर्तन सोडून कलियुगामध्ये. मग बाकीचे लोक बरेच जण वेगवेगळे धर्म सांगू शकतात. अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळे धर्म ऐकायला भेटतील तुम्हाला. पण या कलियुगातला एकच धर्म आहे, तो म्हणजे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. आणि तो धर्म शिकवण्यासाठी स्वतः भगवंत भक्ताचं रूप धारण करून आले चैतन्य महाप्रभूच्या रूपामध्ये. त्याला म्हणायचं छिन्न अवतार, छुपा अवतार, भक्त अवतार. आणि त्यामुळे म्हटलेलं आहे कृष्णवर्णम त्विषा कृष्णम सांगोपांगास्त्र पार्षदम यज्ञै संकीर्तन प्रायै यजंती सुमेधसः. काय म्हटलं? कृष्णवर्णम त्विषा अकृष्णम. कृष्णच आहेत पण त्विषा, त्वचा त्यांच्या ह्याचा देहाचा रंग कसा असेल, त्वचेचा रंग कसा असेल? अकृष्णम. अकृष्ण म्हणजे काय? कृष्ण कसे आहेत? सावळ्या वर्णाचे. आणि मग चैतन्य महाप्रभू कसे आहेत? गोऱ्या वर्णाचे आहेत. त्विषा अकृष्णम सांगोपांगास्त्र पार्षदम. आणि ते त्यांच्या पार्षदांच्या समवेत अवतीर्ण होतील. कोण कोण पार्षद आहेत? जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हे 5 मेन आहेत. जय श्री कृष्ण चैतन्य, नित्यानंद, अद्वैत आचार्य, गदाधर पंडित आणि श्रीवास ठाकूर. आणि त्यांच्यासोबत श्रीवास आदी गौर भक्तवृंद, असे अनेक आदी इत्यादी
अनेक गौरभक्तांच्या समवेत ते अवतीर्ण झाले. आणि का अवतीर्ण झाले तर त्याचं कारण आंतरिक कारण आणि बाह्य कारण. बाह्य कारण काय आहे? धर्माची स्थापना, या कलियुगातल्या हरिनाम संकीर्तन या धर्माची स्थापना करण्यासाठी चैतन्य महाप्रभू अवतीर्ण झाले. आणि आंतरिक कारण काय आहे या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. अनर्पित चरिम चिरात करुणया अवतीर्ण कलौ समर्पयितुम उन्नत उज्ज्वल रसां स्वभक्ती श्रिया हरी पुरट सुंदर द्युती कदंब संदीपितः सदा हृदय कंदरे स्फुरतु वः शचीनंदनः सदा हृदय कंदरे स्फुरतु वः शचीनंदनः. काय आलं, काय सांगितलं याच्यामध्ये? अनर्पित चरिम चिरात, या कलियुगामध्ये किंवा कोणत्याही युगामध्ये आतापर्यंत जे अर्पणच केलेलं नव्हतं कुणी, ते अर्पण करण्यासाठी करुणया अवतीर्ण कलो, करुणतेनी अगदी भक्तवत्सलतेनी नमो महावदान्याय अगदी दयाळू होऊन भगवंत अवतीर्ण झाले या कलियुगामध्ये. समर्पयितुम उन्नत उज्ज्वल रसा, उज्ज्वल उन्नत रस समर्पित करण्यासाठी, रस देण्यासाठी, प्रेम देण्यासाठी, स्वभक्ती श्रियाम स्वतःची भक्ती देण्यासाठी उन्नत उज्ज्वल रसाम स्वभक्ती श्रियाम हरी पुरट द्युती कदंब संदीपितः. आणि त्यांची द्युती, त्यांची कांती कशी? सोन्यासारखी पिवळी कांती असलेले चैतन्य महाप्रभू अवतीर्ण झाले. आणि अशा चैतन्य महाप्रभू सतत माझ्या हृदयामध्ये मला त्यांचं स्मरण व्हावं असं रूप गोस्वामी म्हणतात. विदग्ध माधव या ग्रंथाच्या मंगलाचरणामध्ये हा श्लोक आलेला आहे. तर हे आहे चैतन्य महाप्रभू. तर या कलियुगामध्ये जर तरुण जायचं असेल, स्वतःचा उद्धार करायचा असेल तर त्या चैतन्य महाप्रभूंच्या चरणांचा आश्रय घेतला पाहिजे. त्याच्या अगोदर नित्यानंद प्रभूंची शिफारस गरजेची आहे. चैतन्य महाप्रभूंना प्राप्त करायचं असेल तर नित्यानंद प्रभूंच्या कृपेची आवश्यकता आहे. आणि त्या नित्यानंद प्रभूंच्या कृपेची याचना आपण करू शकतो. आणि त्यांची कृपा प्राप्त करायचं असेल तर श्रील प्रभुपादांसारख्या शुद्ध भक्तांच्या चरणाचा आश्रय घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी प्रचार करणं गरजेचं आहे. आणि जे कोणी या आंदोलनामध्ये सहभागी होतील तर चैतन्य महाप्रभू नक्कीच स्वतः भगवंत आहेत, उद्धार करतील याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. परवाच एक बद्रीनारायण स्वामी महाराज श्रील प्रभुपादांचे शिष्य 17.5 वर्षाचे असल्यापासून इस्कॉनमध्ये होते. किती? 17.5 वर्षाचं वय असताना त्यांनी इस्कॉन ही संस्था जॉईन केली. आणि परवा त्यांचं वय 74-75 वर्षाचे होते. जवळजवळ 50 पेक्षा जास्त वर्ष त्यांनी इस्कॉनमध्ये सेवा केली. तर ते सांगत होते की मला खात्री आहे की मी या संस्थेमध्ये, श्रील प्रभुपादांच्या संस्थेमध्ये इतकी वर्ष सेवा केलेली आहे आणि आयुष्य दिलं पूर्ण माझं. 17.5 वर्ष म्हणजे सुरुवातच अगदी वयाच्या पूर्ण एकदम तरुण वयामध्ये ते भक्तिमार्गाला लागले होते. म्हणजे संपूर्ण आयुष्य केवळ भक्तीच केली. तर याच्यामध्ये शंका असणार आहे का काय की अंतकाळी विठू तुझे स्मरण व्हावे? त्यांना स्मरण झालेलंच असणार. इतक्या सेवा केल्यानंतर इतका संन्यास पण घेतला त्यांनी. आणि मग अशा प्रकारे आपल्या जीवनाचा उद्देश जो आहे भगवंतांना प्राप्त करणं, कृष्णप्रेम प्राप्त करणं. आणि ते कृष्णप्रेम चैतन्य महाप्रभूंच्या कृपेशिवाय अशक्य आहे. म्हणून उद्या गौरपौर्णिमा असल्यामुळं आपण सर्वांनी ही गौरपौर्णिमा साजरी करूया. उद्या उपवासही करा. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की, गौरांग महाप्रभू की, गौर प्रेमानंदे. हरी हरी बोल.